असणार आहे, त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह फार वाढलेला आहे. संबंधितांना विनंती आहे की सगळ्यांनी या लाईव्ह प्रोग्रामचं आयोजन करावे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री या पदाची शपथ घेणार आहे. आपण सर्वांनी पाहिलंच आहे, 2014 जेव्हापासून मोदी सरकार स्थापन झाली तेव्हापासून संपूर्ण देशाचे लक्ष हे भारतीय जनता पार्टीकडे वळलेले होते. अमरावतीचे आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे लक्ष माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केंद्रित होते. त्यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहे. त्यामुळे आज अमरावतीकरांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र यशाच्या जोमात आहे आणि अमरावती सभेवर संपूर्ण महाराष्ट्र जनतेला आम्ही अभिवादन करतो. 2014च्या सत्ता परिवर्तनाच्या नंतर देशात नरेंद्रजी आणि महाराष्ट्रात देवेंद्रजी हे जे स्वप्न आम्ही बघितलं होतं आज ते खऱ्या अर्थानं साकार झालं आणि हा भारतीय जनता पार्टीसाठी आज आनंदाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. आणि देवेंद्रजी फडणवीस यांना मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. त्यांच्या निमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा ऐतिहासिक क्षण भारतीय जनता पार्टीसाठी आहे. पुढच्या 25 ते 50 वर्षासाठी भारतीय जनता पार्टीसाठी हा क्षण स्मरणात राहील. महाराष्ट्रामध्ये महायुतीला माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या विकासाकरता या जनकल्याणाच्या योजना, मग ती लाडकी बहीण असेल, लाडकी बहीण असेल, शेतकरी असेल, कामगार असेल, महिलांना बस पासचं 50% कन्सेशन असेल, अशा जनकल्याणाच्या योजना यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने राबवल्या आणि त्यावर विश्वास महाराष्ट्राच्या जनतेने या महायुतीला देवेंद्र साहेबांच्या नेतृत्वात भरभरून मताचं वरदान दिलं आणि महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी यश प्राप्त झालं. याकरता सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचा प्रांत कार्यकारी सदस्य या नात्याने सर्व महाराष्ट्राच्या जनतेचे मी मनापासून धन्यवाद व आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या भविष्यात जे युतीला यावेळी सरकारला बहुमत मिळालं आहे हे अभूतपूर्व अशा प्रकारचे आजपर्यंत अशा प्रकारचं महायुतीला यश प्राप्त झालं नाही, परंतु हे भरभरून मोठ्या प्रमाणामध्ये अभूतपूर्व यश प्राप्त झालं. यामध्ये महायुतीने दिलेले जे आश्वासन आहे, जो संकल्प आहे, त्या संकल्पानुसार उदाहरणार्थ लाडक्या बहिणीकरता ज्याप्रमाणे 2100 रुपयाची घोषणा करून सरकारने केलेली आहे, शेतकरी राज्याच्या योजना असलेल्या आणि संकल्प केलेला आहे, तो संकल्प देखील हा महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून निश्चित रूपाने पूर्ण करायला जाईल असा विश्वास आम्हाला आहे. आमचे नेते देवेंद्र साहेब आणि तसेच राष्ट्रीय विश्वगुरु नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये देवेंद्र साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी आपल्या मार्गक्रमण करत आहे. आम्ही अपेक्षा करतो की जनतेने ज्याप्रमाणे आम्हाला सहकार्य केलं भविष्यात देखील जनता माननीय देवेंद्र साहेबांच्या पाठीशी प्रमाणे उठेल असा आम्हाला विश्वास आहे आणि म्हणून एकदा संपूर्ण महाराष्ट्राच्या नागरिकांच्या जनतेच्या मतदारांचे पार्टीच्या मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अभिनंदन सब भाजपा कार्यकर्ताओं का तहे दिल से अभिनंदन। आज भारत में सरकार बन रही है, जय श्री राम। बड़े खुशी की बात है कि इस बार किसान लोगों की लाड़कियां बहन की योजना सभी योजनाओं पे देवेंद्र फडणवीस ने भारतीय जनता पार्टी ने जो एकजुट होकर कार्यकर्ताओं पे हिम्मत बनाई और उसने पर अपने जनप्रतिनिधित्व उनके आ गया, उसके लिए हम सब भाजपा कार्यकर्ता
सरकार आलेलं आहे. राज्यातील लाडक्या बहिणीला लाडका भाऊ की त्यांची जी लाडक्या बहिणीचं व्यवस्था माझ्या अपेक्षेने पाहिला गेला असा एक विजनरी माणूस फडणवीस त्यांच्या भूतकाळात त्यांचं जे काम होतं ते पहिल्यांदा महाराष्ट्राच्या जनतेला त्याची इच्छा होती की असाच माणूस मुख्यमंत्री म्हणून या राज्याला मिळाला पाहिजे. मोठा एका वाट पाहिल्यानंतर आमचे लाडके आपल्या सगळ्यांचे लाडके विजनरी आज मुख्यमंत्री म्हणून ह्या महाराष्ट्राला लावत आहे. विशेष करून अमरावतीचं जे प्रेम आहे त्यांचं त्याच्या हनुमान प्रसाद मिळाला स्टेट संगीत बनवणं मराठी विद्यापीठ आहे शिवाजी सोसायटीला मदत करणं या सगळ्या गोष्टी पाहता असं वाटतं की आज जे मुख्यमंत्री बनतात आहे त्याच्यानंतर अमरावती जिल्ह्याचा विकास आहे विकासाची गंगा आहे ती मोठ्या प्रमाणात अमरावतीवर येणार आहे. त्याकरता सगळ्या भाजपवासियांचं एक आनंदाचा क्षण आम्ही इथं साजरा करत आहोत. अमरावती शहरात आज खरोखर आमच्या खूप आनंदाचा दिवस आहे. 2014 आणि 2019 पेक्षाही प्रचंड असं बहुमत महायुतीला मिळालेलं आहे. भारतीय जनता पार्टीला 132 सीट आणि अपक्ष म्हणून 137 पर्यंत आम्ही आकडा पास केलाय. सोबतच एकनाथजी शिंदे साहेब आहे सोबतच अजितदादा पवार साहेब आहे आणि हा उत्सव आम्ही पूर्ण देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि अमरावती शहर केंद्रामध्ये भाजप कार्यालयामध्ये आमचे Thank you.